धारूर किल्ल्यासारखा किल्ला कदाचितच महाराष्ट्रात दुसरा असेल, कारण हा किल्ला भुईकोट, गडकोट आणि गिरीकोट आहे. कारण हा किल्ल्याचा एक भाग भूभाग असून बाकी तिन्ही बाजूने खोल दऱ्या व डोंगर आहे. नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, कशा आहेत सगळे? मस्त आहेत ना? तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग आहे. तर तुम्हाला कळलंच असेल बिकॉज बॅक साईडला किल्ला आहे आणि हा किल्ला धारूर किल्ला आहे. आणि मी असं ऐकलं खूप इंटरेस्टिंग प्लेसेस आहेत तिथं. तर बघूयात. तर चला तर मग मित्रांनो, आपण जेव्हा एंटर करतो ना, दरवाजाकडे जाण्यासाठी नागमोडी म्हणजे असं की वळण आहे इथं, तर यामुळे याला म्हणतात की नागमोडी. आणि ही आहे मुख्य दरवाजा. इथं सूचना वगैरे लिहिलेली. मित्रांनो, आणखीन सांगायचं झालं तर या किल्ल्याला ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व आहे, कारण याच धारूर किल्ल्यामध्ये नेताजी पालकर यांना इथल्याच कोठडीमध्ये कैद करून ठेवण्यात आले होते. हे अगोदरच्या जमान्यामधली चूल होती वाटतं, चूलच वाटतं. आता आपण सेकंड दरवाजामधून एंटर करतोय. आय थिंक इथं दिवा वगैरे लावायचं काहीतरी असेलच, मशाल वगैरे, एक्झॅक्ट मला माहिती नाही. मित्रांनो, आपण जे हे तीन बघत आहोत ना असं देवळासारखं, त्याला अंबरखाना असं म्हणतात. आणि इथं जे हत्ती असतात ना, जेव्हा पालखीवरून येत होते ना, तेव्हा इथं येऊन ते थांबत असत. एकदम मस्त आहे, सिनिक लोकेशन आहे. हा जो धारूरचा किल्ला आहे 79 किलोमीटर दूर आहे लातूर पासून, जवळच आहे. आणि बीड पासून 58 किलोमीटर आहे. मित्रांनो, हे जे आपण दिसत आहे ना, हे दरवाजासारखं, ह्याला मस्जिद द्वार असं म्हणतात. आणि ह्याच्यावरती शिलालेख सुद्धा आहे. हे जे आपल्याला दिसत आहे हे पाणी नियंत्रणासाठी असलेलं उच्छवास असं म्हणतं. मी विकिपीडियावरती सर्च केलं होतं तेव्हा तर असंच नाव दिलं होतं याला, उच्छवास. आपण जेव्हा दुसऱ्या दरवाजामधून आतमध्ये येतो तिथं स्ट्रीट पाहिल्यानंतर असं एक दर्गा दिसतो. मित्रांनो, जे नेताजी पालकर होते त्यांना इथं कैद केलं होतं, आपण बघू शकता. पायाला काटे वगैरे टोचत आहेत, आपण बघू शकता. खूप जास्त हे काँग्रेस आलेला आहे मध्ये. ती काँग्रेस नाही, ही काँग्रेस. मित्रांनो, ओल्ड जमान्यामधलं जे स्विमिंग पूल असतं ना, ते हे स्विमिंग पूल आहे. इथून पायऱ्या पण आहेत, आपण बघू शकता. खूप जागी पायऱ्या आहेत. हमाम म्हणजे अरेबिक वर्ड आहे ती. हमामखाना म्हणजे हमाम म्हणजे आंघोळ असते. अगोदरच्या काळी तेलाचं आणि तुपाचे म्हणजे साठवून ठेवत होते, तर तेला तुपाचे साठे असे म्हणतात त्याला. सध्या ह्याच्यामध्ये पाणी आहे, तेल तूप दिसणार नाही तुम्हाला. बापरे, किती मस्त लोकेशन आहे फ्रेंड्स. काय सांगू तुम्हाला, एवढं मस्त लोकेशन आहे. पण काय करावं, इथून जर लोणगळत गेलं तर काय नाही. मित्रांनो, हा जो धारूरचा किल्ला आहे हा बालाघाट पर्वताच्या रांगेत वसलेला किल्ला आहे. आणि आपण बॅक साईडला पाहू शकतो किती खोल दरी आहे. पण जेव्हा मी तुम्हाला सांगितलं तुम्ही इथे याच नक्की म्हणून, पण तुम्ही या पण असं म्हणजे साईडला असं कॉर्नरवरती बसू नये, कारण की खूप ढिले दगड वगैरे झालेले आहेत, म्हणून थोडंसं अलीकडेच बसायचं. आणि स्वतःची काळजी पण घ्या इथं आल्यानंतर. या किल्ल्यामध्ये खूप सारे ऐतिहासिक वास्तू आहेत, ते म्हणजे राणी महल, हवा महल, हत्ती बुरुज, दर्गा, तेला तुपाचे हौद. मित्रांनो, आपल्याला हे जे दिसत आहे थोडंसं असं पडलेलं आहे, हवा महल आहे ते. मित्रांनो, हे जे तलाव आपल्याला दिसत आहे ह्या तलावाचं नाव गोडीदिंडी तलाव असं आहे. एकदम मस्त तुम्ही बघू शकता. आणि आय थिंक खोल पण आहे, मी दगड वगैरे टाकून बघितलं होतं. या किल्ल्यामध्ये एकूण 2 तलाव आहेत, त्यापैकी ही एक आहे गोडीदिंडी. आणि आता खरी दिंडी आपण बघणार आहोत. इथं आल्या या किल्ल्यामध्ये एकच म्हणजे सगळ्यात मोठा बुरुज आहे, म्हणजे उंच असं, तर तो शाह बुरुज असे. आणि असे बुरुज या किल्ल्यामध्ये एकूण 36 बुरुज आहेत. हा जो बुरुज आपल्याला दिसत आहे हा टाकसाळ बुरुज आहे. आणि इथं अगोदरच्या काळामध्ये जी नाणी असायची ना ती तयार होत होती, म्हणजे की कॉइन्स. हे जे आपल्याला तलाव दिसत आहे ना, ही खारी दिंडीचा तलाव आहे. तिकडं गोडी दिंडी होती, तर जर आपण बघितलं
तर मित्रांनो, हा होता धारूर इथला ब्लॉग. तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि सबस्क्राईब बटन साईडला घंटी असेल ती पण वाजवा. तर भेटूया असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि मॅगी चॉकलेट पंच काळजी. मित्रांनो, हा जो धारूर किल्ला आहे तो बाळाघाट पर्वताच्या बाला म्हणू का. मित्रांनो, हा जो किल्ला आहे हा बालाघाट पर्वताच्या आत एक वसलेला आहे.